कराडमध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूवर कारवाई, लाखोंचा साठा जप्त. सातारा जिल्ह्यातील कराड शहरात अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी श्री इम्रान शरीफ खालदार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कराड शहरातील ज्योतिर्लिंग पान मटेरियल एसटी स्टँड समोरील दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी पंच म्हणून सागर जयराम गवळी वय वर्ष 33 तसेच अन्न सुरक्षा अधिकारी PN वाईकर उपस्थित होते. कराड शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी मगदूम, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार जगताप, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार देशमुख यांनीही या कारवाईत सहभाग घेतला. तपासणी दरम्यान दुकानातील विक्रेता सुमित शंकर दहीहंडे वय वर्ष 19 राहणार गजानन हाऊसिंग सोसायटी कराड याच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू व गुटखा साठवलेला आढळून आला. या कारवाईत सुमारे 26.56 किलो वजनाचा आणि सुमारे 1,71,000 रुपयांच्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने दिनांक 20 जुलै 2025 पासून 1 वर्षासाठी पान मसाला व सुगंधित तंबाखूंवर बंदी घातली होती. तरीही बेकायदेशीररित्या साठा करून विक्री केली जात होती. संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणी सुमित शंकर दहीहंडे याच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2026 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानंतरही प्रतिबंधित वस्तूंची विक्री होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. प्रशासनाकडून अशा कारवाया पुढे सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.